तर इथे पाहू शकता आपला ढोकळा एकदम असा मस्त टम्म फुगलेला आहे, स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि आपल्या ढोकळ्याला एकदम मस्त अशी जाळी सुटलेली आहे. पहा, तुम्हाला दिसतच असेल. तर आपण यामध्ये अजिबात दह्याचा किंवा सोड्याचा वापर न करता किंवा मिक्सरला हे मिश्रण न फिरवता झटपट असा हा ढोकळा बनवलेला आहे. तर हा ढोकळा कसा बनवायचा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याच प्रियंकास किचनमध्ये झटपट असा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हिरा बेसन वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर असेल तरी सुद्धा घेऊ शकता. तर ते आपण इथं 1च वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी इथे 2 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे. हळद आपल्याला जास्त नाही वापरायची, नाहीतर मग ढोकळ्याचा कलर जो आहे ना तो असा लालसर होतो. 1-2 चमचे साखर वापरलेली आहे आणि आपल्याला 2 चमचे एवढं तेल लागणार आहे. या तेलामुळे काय होतं, ढोकळा ना खाताना असा घशामध्ये अडकत नाही. तर इथे आपल्याला सर्व जिन्नस एकत्र अशा करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला अंदाजे मी 1 वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. आता याच्या आपल्याला सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहे बेसन पिठाच्या आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला बॅटर मस्त असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळं काय होतं, आपला ढोकळा जो आहे ना ते एकदम असं स्पंजी बनायला मदत होतो आणि त्यामधल्या ज्या बेसन पिठाच्या गाठी असतात ना त्या अजिबात राहत नाही. तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने ढोकळा करून पहा. मी मुलांना सुट्टी जर असेल तर मुलांना अशी काहीतरी वेगळं खाण्याची आठवण होते, त्यावेळेस पटकन असा आपला हा ढोकळा बनवून तयार होतो. विक्सच्या मदतीने फेटून घेऊ शकता किंवा तुम्ही हाताने जरी फेटून घेतला ना तरी सुद्धा चालेल. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही बॅटर तयार झालेला आहे. थोडंसं मी पाणी आणखीन घालणार आहे. साधारण 2 चमचे एवढं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा मी फेटून घेणार आहे. तर इथं आपलं बॅटर छान असं फेटून झालेलं आहे. तर ढोकळा वाफवण्यासाठी मी इथे 1 पातेले घेतले, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवून घेणार आहे, मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि त्यावरती घट्ट बसन असं झाकण ठेवून घ्यायचं. पहा, आता ह्या पाण्याला छान आपल्याला आता उकळी काढून घ्यायची. छान उकळी येते तोपर्यंत मी 1 कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला आतमधून असं तेल लावून घेतलेलं आहे सर्व बाजूनी. आणि आता हे बॅटर आपलं आता 1-2 मिनटं झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला लगेच काय करायचं आहे, 1 इनोचं पाऊच टाकायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे एकदा परत एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे. मिश्रण आणखीन हलके होतं आणि फुगलं जातं. पहा अशा पद्धतीने. आणि इनो घातल्याच्या नंतर आपल्याला लगेच हे जे बॅटर आहे ना तर अशा पद्धतीने बघा आपलं बॅटर झालेलं आहे. तर इनो घातल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ नाही लावायचा, लगेच त्या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे. पाणी पण छान आपला उकळलेलं आहे. तर ह्या स्टँडवरती आपला हा डबा ठेवून घ्यायचा आणि झाकण लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं छान असा ढोकळा आपला वाफवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता आपले 15 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण ढोकळा आपला वाफवून ते चेक करून पाहू. तर मस्त असा टम्मवरती फुगून आलेला आहे. पहा, गॅस बंद करून घेऊ आणि एकदा सुरीने आपण असं चेक करून घेऊ. तर पाहू शकता सुरीला जर आपली क्लीन निघाली सुरी तर म्हणायचं आपला ढोकळा एकदम व्यवस्थित असा वाफलेला आहे. तर आता
आपण हा डब्बा जो आहे ना तो एका साईडला काढून घेऊ. आता हा ढोकळा छान थंड होतोय तोपर्यंत आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर इथं फोडणी तयार करण्यासाठी मी इथे एक पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचे तेल छान असं तापून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती ढोकळा बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही बेसन पीठ ही घेऊ शकता. आता एका वाटीच्या प्रमाणामध्ये हा ढोकळा तुम्हाला मी करून दाखवलेला आहे. आता तेल छान प्रकारे असं तापलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे. 1 हिरवी मिरची मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि थोडीशी जिरे घेतलेली आहे. 2 चमचे साखर घेतली आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. साखर विरघळली की आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. ही फोडणी एकदम छान लागते. ही फोडणी घातल्यामुळे आपल्याला ढोकळा खाताना ना एकदम घशामध्ये असं अडकत नाही. आणि मधल्या वेळेत तुम्ही मुलांसाठी असा ढोकळा करून देऊ शकता. ना मिक्सर वापरता किंवा दह्याचा सोड्याचा वापर न करता एकदम मस्त असा ढोकळा आपला तयार होतो. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. गॅस बंद करून घेऊ. तर इथे पाहू शकता आपलं हा ढोकळा आहे ना छान असं थंड झालेला आहे. साईडनी आपल्याला चाकू असा फिरून घ्यायचा आहे सगळ्या साईडनी, म्हणजे ह्याच्या कड्या आहेत ना त्या एकदम अशा सुटल्या जातात. आणि कड्या सुटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये असं हे डबा पालथा घालायचा. एकदम पाहू शकता डब्याला अजिबात ढोकळ्याचं मिश्रण कुठेही चिकटलेलं नाही आहे. एकदम मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि पाहू शकता एकदम मस्त असा एकदम स्पंजी असा तयार झाला आहे पहा. तर तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा. तर पहा एकदम स्पंजी असा तयार झालेला आहे. आता तुम्हाला कोणत्या शेपमध्ये आवडतो त्या शेपमध्ये हा ढोकळा करून पहा. कट करून घ्या. मी चौकोनी आकारामध्ये असा कट करणार आहे. तर मधल्या वेळेत असं मुलांना थोडंसं काहीतरी खाऊ वाटलं वेगळं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करा. आता अशाच सर्व चौकोनीच्या शेपमध्ये मी हा ढोकळा कट करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मी असा कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते. एकदम मस्त असा आपला हा ढोकळा जाळी सुटलेली आहे पहा, तुम्हाला दिसतच असेल. आणि एकदम स्पंजी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा करून पहा. तर यावरती आपल्याला घालायचं आहे आपण जे फोडणीमध्ये पाणी तयार करून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. एकदम मस्त लागतो. आणि असं पाणी घातल्यामुळे ना ढोकळा अजिबात नाही. तुम्हाला जर असाच खायला आवडत नसेल तर तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची किंवा दह्याची चटणी बनवू शकता. त्या चटणीसोबत खाऊ शकता. एकदम मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत बाय.